हॅलो फ्रेंड्स, आजच्या लेक्चरमध्ये आपण डिफ्रॅक्शन ऑफ लाईट हा टॉपिक सुरू करतो आहे. डिफ्रॅक्शन म्हणजे नक्की काय असतं हे आपल्याला या टॉपिकमध्ये पाहायचं आहे. डिफ्रॅक्शन होत असताना आपण एक्सपेरिमेंटली डिफ्रॅक्शन ऑब्झर्व करत असताना मग ब्राईट फ्रिंज केव्हा ऑब्झर्व होते, डार्क फ्रिंज केव्हा ऑब्झर्व होणार आहे आणि त्याच्याशी रिलेटेड फॉर्म्युलेज आपण इथं ऑब्झर्व करणार आहोत. फर्स्टली आपण डिफ्रॅक्शन काय पॉईंट आहे हे थोडक्यात इथं लक्षात घेऊयात. डिफ्रॅक्शन म्हणजे बघा, एक आपल्या स्क्रीनवरती एक फोटोज आहे बघा. याच्यामध्ये आपण डिफ्रॅक्शन ऑब्झर्व इन नेचर, निसर्गामध्ये आपल्याला लाईटच्या रिलेटेड डिफ्रॅक्शन पॅटर्न जो ऑब्झर्व होऊ शकतो किंवा डिफ्रॅक्शन कशा पद्धतीने होऊ शकतं हे आपल्याला या फोटोग्राफ लक्षात येईल. त्याचबरोबर आपण जर डिफ्रॅक्शन थोडक्यात आपण जो बघतोय तो असणार आहे शॅडो. म्हणजे थोडक्यात जर लाईट सोर्स आहे आणि त्याच्यामध्ये एखादं जर ऑब्स्टॅकल प्लेस केलं, एखादं ओपेक ऑब्स्टॅकल आहे म्हणजे ट्रान्सपरंट नाही आहे असं ऑब्स्टॅकल आपण त्या पाथ ऑफ दी लाईटमध्ये आपण जर प्लेस केलं, इंट्रोड्यूस केलं, तर लाईट रेज किंवा तुमचा जो लाईटचा पाथ जो आहे तो ब्लॉक होतो आहे. पण तो लाईट रेज या तिथंच ॲब्सॉर्ब केल्या जातात किंवा स्टॉप होतात असं नाही. तर लाईट रेज काय होतात, त्या ऑब्स्टॅकलच्या एजेसच्या अराउंड त्या बेंड होणार आहे किंवा लाईट रेजचं तिथं बेंडिंग होऊन त्यांचं ट्रॅव्हलिंग एका पर्टिक्युलर डायरेक्शनमध्ये होईल करस्पॉन्डिंग टू दॅट ऑब्स्ट्रॅकल. म्हणजे आणि त्याच्या थ्रू आपल्याला एक प्रकारे शॅडो फॉर्मेशन झालेलं ऑब्झर्व होणार आहे. म्हणजेच आपण काय म्हणू शकतो, शॅडोज आर फॉर्म वेन पाथ ऑफ लाईट इज ब्लॉक्ड बाय ॲन ओपेक्स ऑब्स्टॅकल असं आपण ऑब्झर्व करू शकतो. पण काही वेळेला काय होतं, आपण जे काही जॉमेट्रिकल ऑप्टिक्स इथं ऑब्झर्व करतो आहे, ज्याच्या थ्रू आपण रेक्टिलिनियर प्रोपोगेशन ऑफ लाईट इथं ऑब्झर्व करत आहोत आणि त्याच्या थ्रूच आपण इंटरफरन्स एक्सप्लेन केलेला आहे. तसंच आपण इथं या ऑप्टिक्सचाच इथं यूज करून डिफ्रॅक्शनसुद्धा आपण इथं एक्सप्लेन करणार आहोत. बघा काय होतं आहे, जर आपण इथं लाईट वेव्ज इथं घेतलेल्या आहेत, त्यात लाईट वेव्ज इज सीन टू बेंड अराउंड एजेस ऑफ द ऑब्स्टॅकल इन इट्स पाथ. जो त्याच्या पाथमध्ये जो काही ऑब्स्टॅकल आपण प्लेस केलेला आहे, तर त्याच्या एजेस अराउंड दॅट एजेस ऑफ ऑब्स्टॅकल आपल्याला लाईट रेज या बेंड झालेल्या दिसणार आहे. आणि जो एंटायर रिजन आहे शॅडो, जिथं आपण त्या ऑब्स्टॅकलची ऑब्झर्व होणार आहे, त्या टोटल एंटायर रिजनमध्ये त्या लाईट रेज एंटर होत असलेल्या तुम्हाला ऑब्झर्व होणार आहेत. म्हणजेच तिथं काय होतं आहे, थोडक्यात आपण इथं लक्षात जर घेतलं तर काय होणार आहे बघा. The light is seen to bend around edges of obstacle and in its path and enter into the region where the shadows are expected. On the basis of geometrical optics, this so-called bending of light around objects, and this is called as the phenomenon of the diffraction or diffraction phenomenon. म्हणजे थोडक्यात काय होतं, जर आपण एखादा ऑब्स्ट्रॅकल याच्या पाथमध्ये, लाईटच्या पाथमध्ये जर प्लेस केला, बिकॉज ऑफ दॅट ऑब्स्ट्रॅकल लाईट इज बेंड अराउंड इट्स एजेस अँड दी लाईट रेज आर एंटर इंटू रिजन, जिथं आपल्याला शॅडो ऑब्झर्व होणार आहे त्या रिजनमध्ये आपल्याला लाईट रेज ह्या एंटर झालेल्या दिसणार आहेत आणि त्याच्या थ्रू आपल्याला एक पॅटर्न प्रोड्यूस झालेला दिसेल. अँड दिस फिनॉमिनॉन म्हणजेच थोडक्यात आपण म्हणू शकतो दी लाईट रेज बेंडिंग ऑफ लाईट अराउंड ऑब्जेक्ट, दॅट फिनॉमिनॉन इज कॉल्ड दी डिफ्रॅक्शन ऑफ लाईट. थोडक्यात आपण डिफ्रॅक्शन इथं डिफाईन करू शकतो कशा पद्धतीने. That diffraction is defined as the bending of wave around the corners of an obstacle or through an aperture into the region of geometrical shadows of the obstacle किंवा ॲपर्चर जो घेतलेला असेल त्याच्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीचं डिफ्रॅक्शन ऑब्झर्व होणार आहे.
ह्या डिफ्रॅक्शन ऑब्झर्व होत असताना जो डिफ्रॅक्टिंग ऑब्जेक्ट किंवा जो ॲपर्चर आपण इथं यूज केलेला असणार आहे, तर दॅट ॲपर्चर ऑर डिफ्रॅक्टिंग ऑब्जेक्ट हा सेकंडरी सोर्ससारखा बिहेव करायला लागतो. ज्यावेळेस आपण डिफ्रॅक्शन ऑब्झर्व करतो आहे दॅट टाईम सच ॲपर्चर ऑर द डिफ्रॅक्टिंग ऑब्जेक्ट इज बिकम ए सेकंडरी सोर्स ऑफ दी प्रोपोगेटिंग वेव्ज. ज्या वेव्ज प्रोपोगेट होतात आफ्टर डिफ्रॅक्शन, त्यावेळेस तुमचा तो ॲपर्चर किंवा जे डिफ्रॅक्टिंग ऑब्जेक्ट आहे तो सेकंडरी सोर्ससारखा बिहेव करत असतो. आपण इथं हे डिफ्रॅक्शन कशा पद्धतीने होतं ते थोडक्यात इथं फोटोग्राफ थ्रू लक्षात घेऊयात. हे बघा, हा तुमचा नॅरो स्लीट आहे किंवा ॲपर्चर आपण म्हणूयात. याच्या अराउंड तुम्हाला इथं लाईट वेव्ज ह्या स्प्रेड झालेल्या ऑब्झर्व होणार आहेत आणि त्याच्या थ्रू तुम्हाला अशा पद्धतीने इथं दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने तुम्हाला डिफ्रॅक्शन पॅटर्न ऑब्झर्व होईल. डिफ्रॅक्शन पॅटर्नमध्ये तुम्हाला जो काही मॅक्झिमम आणि मिनिमम इंटेन्सिटी पॅटर्न ऑब्झर्व होतो, त्याच्यामध्ये जो सेंट्रल पार्ट असतो बघा, या फोटोग्राफमध्ये बघूयात. जो सेंट्रल पार्ट असणार आहे त्या सेंट्रल पार्टवरतीच फक्त आपल्याला मॅक्झिमम इंटेन्सिटी ऑब्झर्व होते. जसं आपण त्या सेंटरपासून दूर जायला लागू तसं आपल्याला तिथं इंटेन्सिटी मिनिमम होत गेलेली दिसणार आहे. म्हणजेच या जर आपण डिफ्रॅक्शन ऑब्झर्व करतो आहे तर इथं आपल्याला प्रत्येक ब्राईट फ्रिंज ही इक्वल इंटेन्सिटीची ऑब्झर्व होईलच असं नाही, किंवा प्रत्येक डार्क फ्रिंजसुद्धा जी इंटेन्सिटी असेल ती इक्वली डार्क असेलच असं नाही. हे डिफ्रॅक्शनमध्ये आपल्याला ऑब्झर्व होणार आहे. जसं आपण या फोटोग्राफमध्ये इथे लक्षात घेतो आहे, या फोटोग्राफमध्ये सेंट्रल पॉईंट हा मॅक्झिमम इंटेन्सिटीचा आहे, ब्राईट दिसतो आहे. आणि त्यानंतर जसं आपण त्या सेंटर पॉईंटपासून दूर जातो आहे तसं तुम्हाला इंटेन्सिटी ही कमी कमी होत गेलेली दिसणार आहे. अजून एक असाच फोटोग्राफ जे नेचरमध्ये आपण डिफ्रॅक्शन ऑब्झर्व करू शकतो तो आपण या फोटोग्राफमध्ये ऑब्झर्व करू शकतो. तर आपण हा जो डिफ्रॅक्शन इथं ऑब्झर्व करतो आहे म्हणजे थोडक्यात काय आपण बघणार आहेत, बेंडिंग ऑफ लाईट अराउंड दी ऑब्जेक्ट. तर हे जे डिफ्रॅक्शन आहे या डिफ्रॅक्शनचे आपण दोन मेन टाईप्स इथं लक्षात घेऊ शकतो की ज्याच्या थ्रू आपल्याला तो फिनॉमिनॉन एक्सप्लेन करता येऊ शकतो. दॅट इज दी फ्रॉनहोफर डिफ्रॅक्शन अँड दी फ्रेस्नेल डिफ्रॅक्शन. फर्स्टली हियर वी ऑब्झर्व दी फ्रॉनहोफर डिफ्रॅक्शन. टू टाइप्स ऑफ डिफ्रॅक्शन, फ्रॉनहोफर डिफ्रॅक्शन अँड दी फ्रेस्नेल डिफ्रॅक्शन. तर फ्रॉनहोफर डिफ्रॅक्शन म्हणजे थोडक्यात आपण काय ऑब्झर्व करू शकतो हे बघूया तिथं. इन द केस ऑफ फ्रॉनहोफर डिफ्रॅक्शन जो आपण सोर्स इथं घेतलेला असणार आहे, सोर्स ऑफ लाईट अँड दी ऑब्झर्विंग स्क्रीन, या दोघांमध्ये जे डिस्टन्स आपण ऑब्झर्व करू दॅट डिस्टन्स इज व्हेरी लार्ज. म्हणजे थोडक्यात काय आपण बघणार आहेत ते प्रायमरी सोर्स जो असेल, प्रायमरी सोर्स आणि जो ऑब्स्टॅकल किंवा जे स्लीट आपण प्लेस केलेली आहे त्याच्यामधलं आणि जे काही स्क्रीन आहे ज्याच्यावरती आपण डिफ्रॅक्शन ऑब्झर्व करणार आहोत, तर ते स्क्रीन आणि जो प्रायमरी सोर्स आहे यांच्यामध्ये लार्ज डिस्टन्स, व्हेरी लार्ज डिस्टन्स आपण प्लेस करतो आहे. या फ्रॉनहोफर डिफ्रॅक्शनमध्ये ही एक केस असणार आहे, डिस्टन्स बिटवीन दी प्रायमरी सोर्स ऑफ लाईट अँड दी स्क्रीन वेअर द डिफ्रॅक्शन इज प्लेस्ड दॅट इज व्हेरी लार्ज. यांच्यामधले डिस्टन्स हे खूप मॅक्झिमम असणार आहे. जर सोर्स हा खूप लाँग डिस्टन्सवरती असेल तर त्याकडून येणाऱ्या ज्या वेव्ह फ्रंट तुम्ही ऑब्झर्व करणार आहात दॅट कन्सिडर्ड ॲज द प्लेन वेव्ह फ्रंट. म्हणजेच इन द केस ऑफ फ्रॉनहोफर डिफ्रॅक्शन हिअर वी कन्सिडर्ड इन्सिडंट वेव्ह फ्रंट इज ॲज अ प्लेन वेव्ह फ्रंट. ज्या फ्रॉनहोफर डिफ्रॅक्शनमध्ये इन्सिडंट वेव्ह फ्रंट आपण कन्सिडर करतो आहे त्या कोणत्या कन्सिडर करणार आहोत, प्लेन वेव्ह फ्रंट. कारण जो सोर्स आपण घेतलेला आहे दॅट सोर्स इज प्लेस्ड ॲट व्हेरी लार्ज डिस्टन्स फ्रॉम दी स्क्रीन. आणि किंवा आपण अशा पद्धतीच्या प्लेन वेव्ह फ्रंट
प्रोड्यूस करण्यासाठी किंवा ऑब्झर्व करण्यासाठी आपण काय करू शकतो, ते कॉन्व्हेक्स लेन्सचा यूज करू शकतो. कॉन्व्हेक्स लेन्स थ्रू आपल्याला इथं सोर्स जो आहे, दॅट सोर्स इज प्लेस्ड ऑन दी फोकस ऑफ दी कॉन्व्हेक्स लेन्स. त्याच्या थ्रू आपल्याला प्लेन वेव्ह फ्रंट प्रोड्यूस होतील अँड दॅट प्लेन वेव्ह फ्रंट्स आर इन्सिडंट ऑन दी ऑब्स्टॅकल ऑर एनी स्लिट, आणि त्याच्या थ्रू आपल्याला इथं लाईटचं बेंडिंग ऑब्झर्व होईल. पण हाच पॅटर्न विजिबल होण्यासाठी आपण अनादर कॉन्व्हेक्स लेन्स यूज करू शकतो. अँड बाय युजिंग दी अनादर कॉन्व्हेक्स लेन्स वी ऑब्झर्व दिस पॅटर्न विजिबल ऑन दी स्क्रीनवरती तो पॅटर्न आपल्याला विजिबल होऊ शकतो. म्हणजेच इथं 2 पॉईंट महत्त्वाचे असणारे फ्रॉनहॉफर डिफ्रॅक्शनमध्ये, एकतर सोर्स, प्रायमरी सोर्स आणि ऑब्झर्विंग स्क्रीन यांच्यामध्ये खूप जास्त डिस्टन्स असेल, आणि जो इन्सिडंट वेव्ह फ्रंट असेल, दॅट इन्सिडंट वेव्ह फ्रंट इज कन्सिडर्ड ॲज ए प्लेन वेव्ह फ्रंट. किंवा प्लेन वेव्ह फ्रंट ऑब्झर्व होण्यासाठी आपण सोर्स इज प्लेस्ड ऑन दी फोकस ऑफ दी कॉन्व्हेक्स लेन्स, अशा पद्धतीने त्याचं सेटअप करू शकतो. आणि त्याच्या थ्रू आपल्याला इन्सिडंट वेव्ह फ्रंट ऑब्झर्व होईल अँड देन वी गेट दी डिफ्रॅक्शन पॅटर्न, दॅट इज दी फ्रॉनहॉफर डिफ्रॅक्शन. याच्यामध्ये आपण फर्स्ट टाइप बघितलेला आहे, फ्रॉनहॉफर डिफ्रॅक्शन. नाव वी ऑब्झर्व दी सेकंड टाइप, दॅट इज द फ्रेशनेल डिफ्रॅक्शन. नेक्स्ट इज दी फ्रेशनल डिफ्रॅक्शन. फ्रेशनल डिफ्रॅक्शनमध्ये आपण काय करतो आहे बघा. फ्रेशनल डिफ्रॅक्शनमध्ये जो सोर्स आपण घेतलेला आहे आणि जी ऑब्झर्विंग स्क्रीन आहे यांच्यामध्ये मिनिमम डिस्टन्स असणार आहे, खूप मोठं डिस्टन्स नसणार आहे, कमीत कमी डिस्टन्स असणार आहे. आणि ज्या वेव्ह फ्रंट आपण या केसमध्ये यूज करतो आहे त्या प्लेन वेव्ह फ्रंट नसून इथं आपण ज्या वेव्ह फ्रंट यूज करतो दॅट वेव्ह फ्रंट आर स्पेरिकल और सिलेंड्रिकल वेव्ह फ्रंट. या डायग्राममध्ये सुद्धा आपल्याला इथं दिसतंय सिलेंड्रिकल और स्पेरिकल वेव्ह फ्रंट आपण इथं यूज करणार आहोत या फ्रेशनल डिफ्रॅक्शनमध्ये. बघा काय होतं आहे, आपण जो डिफ्रॅक्शन पॅटर्न बघणार आहोत, फ्रेशनल डिफ्रॅक्शन जे आपण टाईप ऑब्झर्व करतो आहे, तर सोर्स आणि जी स्क्रीन ऑब्झर्विंग स्क्रीन आहे यांच्यामध्ये डिस्टन्स हे कमी असेल, आणि ज्या वेव्ह फ्रंट आपण इन्सिडंट वेव्ह फ्रंट आपण इथं ज्या लक्षात घेतो आहे दॅट आयदर सिलेंड्रिकल और स्पेरिकल वेव्ह फ्रंट. अशा पद्धतीने आपण हे 2 महत्त्वाचे टाइप्स इथं डिफ्रॅक्शनचे ऑब्झर्व करतो आहे, फ्रॉनहॉफर डिफ्रॅक्शन अँड दी फ्रेशनेल डिफ्रॅक्शन. जो फ्रॉनहॉफर डिफ्रॅक्शन आहे हा आपण डिटेलमध्ये इथं लक्षात घेणार आहोत, आणि त्याच्या थ्रू आपल्याला मॅक्झिमम आणि मिनिममच्या पोझिशन्स फाइंड आउट कशा करता येणार आहे त्याच्याशी रिलेटेड फॉर्म्युलेज आपण इथं ऑब्झर्व करणार आहोत. तर फ्रॉनहॉफर डिफ्रॅक्शन जो आपण इथं बघितला आहे याच्यामध्ये या डायग्रॅम आपण इथं लक्षात घेतो. ह्या डायग्रॅममध्ये बघा काय केलेलं आहे, इथं प्लेन वेव्ह फ्रंट की जे लॉंग डिस्टन्स जो प्रायमरी सोर्स आहे त्याकडून येणारी ही तुमची प्लेन वेव्ह फ्रंट आहे. ही प्लेन वेव्ह फ्रंट आपण या स्लिट ए बी वरती इन्सिडेंट करतोय आणि त्यावरून आपल्याला डिफ्रॅक्शन पॅटर्न पुढं ऑब्झर्व होणार आहे. त्या ज्या डिफ्रॅक्ट होणाऱ्या वेव्ज आहेत त्या एकत्र आणण्यासाठी आपण हा कॉन्व्हेक्स लेन्सचा यूज केलेला आहे, आणि त्याच्या थ्रू आपल्याला स्क्रीनवरती डिफ्रॅक्शन पॅटर्न प्रोड्यूस झालेला ऑब्झर्व होऊ शकतो. तशाच पद्धतीने फ्रेशनेल डिफ्रॅक्शनमध्ये सुद्धा आपल्याकडे डायग्रॅम आहे, पण याच्यामध्ये काय होतं आहे, द स्क्रीन आणि सोर्स जो आहे त्या दोघांमध्ये मिनिमम डिस्टन्स आहे, आणि जो काही वेव्ह फ्रंट आपण इथं घेतलेला आहे त्या वेव्ह फ्रंट थ्रू आपल्याला काय होतं आहे, त्या वेव्ह फ्रंट थ्रू आपण पर्टिक्युलर ऑब्जेक्ट जर प्लेस केला, लेन्सेसचा इथं यूज केलं की त्या ज्या वेव्ज सोर्स थ्रू येणार आहेत त्याचा आपल्याला इथं स्क्रीनवरती प्रॉपर असा डिफ्रॅक्शन पॅटर्न तयार झालेला ऑब्झर्व होऊ शकतो. तर हा जो फ्रेशनल डिफ्रॅक्शन आणि जे फ्रॉनहॉफर डिफ्रॅक्शन आहे या दोघांचं डिटेलमध्ये आपण डिस्कशन नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहेत. फ्रॉनहॉफर डिफ्रॅक्शन याच्या थ्रू आपण त्या मॅक्झिमा आणि मिनिमाच्या पोझिशन्स फाइंड आउट करणार आहोत. थँक्यू फ्रेंड्स.